मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत. मागील 2 तासिका आपण यावरती अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? कालमापन हा घटक आपण अभ्यासत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. मुंबईहून सकाळी 7 वाजता सुटलेली बस दुपारी 3 वाजता लातूरला पोहोचली. निघाल्यापासून बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबत होती, तर बसला प्रत्यक्ष प्रवाह धावायला किती वेळ लागला? पहा काय आहे प्रश्न. मुंबईहून सकाळी 7 वाजता एक बस सुटली. ती दुपारी 3 वाजता लातूरला पोहोचली. निघाल्यापासून बस दर 2 तासाला थांबली. किती वेळ थांबली? 15 मिनिटे. तर बसला प्रत्यक्ष धावायला किती वेळ लागला? तर पहा, मुंबईहून किती वाजता निघाली ती? सकाळी 7 वाजता निघाली. बरोबर आहे. आणि ते लातूरला दुपारी 3 वाजता लातूरला पोहोचली. बरोबर आहे. मग पहा इकडं, ती बस मुंबईहून सकाळी 7 वाजता निघाली. त्याच्यानंतर हे 2 तास वेळ गेला, 9 वाजले. त्याच्यानंतर हे 2 तास वेळ गेला, 11 वाजले. त्याच्यानंतर 2 तास वेळ गेला, 1 वाजले. बरोबर आहे. किती वाजले? 1. त्याच्यानंतर 2 तास वेळ गेला आणि 3 वाजले. मग ती बस काय केली? ह्या इथं 15 मिनिट थांबली. बरोबर आहे. इथं 15 मिनिट थांबली. इथं 15 मिनिट थांबली. आणि हे इथं तर आलीच की हो. इथं ती बस काय झाली? पोहोचली, बस स्टँडमध्ये पोहोचली. त्याचा विषयच नाही मग किती वेळ थांबल ती. मग आता ही किती झाले? एकूण हे 45 मिनिटे ती थांबली वाटेत. मग बस किती वाजता निघाली? सकाळी 7 वाजता. बरोबर आहे. ते 7 ते 12 वाजेपर्यंत किती झाले हिचे? 5 तास. आणि 12 ते 3 वाजेपर्यंत हे 3 तास. एकूण झाले 8 तास. एकूण प्रवास त्या बसचा किती झाला? 8. पण या 8 तासामध्ये ती 45 मिनिटे वाटेत ही झाले. मग हे 8 तास वजा 45 मिनिटे. मग शून्यामधून इथं इकडले 60 मिनिट इकडं आले, इथं राहिले 7. 60 मिनिटामधून 45 गेले 15. तर बस प्रत्यक्ष 7 तास 15 मिनिटे धावली. बस प्रत्यक्षात किती? 7 तास 15 मिनिटे धावली. आलं का लक्षात?
ती बस प्रत्यक्षात 7 तास 15 मिनिटे धावली. चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2? दुपारी 12 वाजता 12:45 सुरू झालेला चित्रपट 2.25 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? पहा काय म्हणते प्रश्न. दुपारी 12:45 सुरू झालेला चित्रपट 2.25 तासांनी संपला. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 2.25 तास हे लिहिता आलं पाहिजे. 2.25 तास म्हणजे 2 तास 15 मिनिटे. 2.25 तास म्हणजे 2 तास 15 मिनिटे. मग चित्रपट 12:45 हे 12:45 अधिक तो 2 तास 15 मिनिटे चालला आहे. मग काय होईल? हे 12:15 त्याच्यामध्ये हे 2 तास 12:45 आणि हे 2 तास 15 मिनिटे, म्हणजे काय होईल? हे 15 आणि 45 60 मिनिटे झाली आणि हे 14 वाजले. बरोबर आहे. आता हे 60 मिनिटे आपल्याला माहिती आहे. काय माहीत आहे? 60 मिनिटे बरोबर 1 तास. आपण असं म्हणतो का कधी 2:60 झाली, 3:60 झाली? कधीच म्हणत नाही. 60 मिनिटे झाली म्हणजे पुढचा तास येतो. 2:59 झाली असे म्हणतो. 59 मिनिटाच्या पुढे 60 म्हणजे 3 वाजले. 3:59 झाली, 1 मिनिटानं 4 वाजतात, म्हणजे 60 मिनिटे म्हणजे इथून काय करा, हे 60 वजा करा, हे 1 तास इकडं ॲड करा, म्हणजे हे 15 वाजले. 0 हे वजाबाकी केली तर एकतर 15 वाजले किंवा दुपारी 3 वाजता चित्रपट संपला. उत्तर काय असेल? एकतर 15 वाजता किंवा दुपारी 3 वाजता, या दोन्हीपैकी एक उत्तर येते. आलं का लक्षात? तो चित्रपट 15 वाजता संपला किंवा दुपारी 3 वाजता संपला. आलं? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढीलपैकी सर्वात लहान कालावधी कोणता? पहा, पुढीलपैकी सर्वात लहान कालावधी कोणता? पहा, लहान कालावधी आपल्याला या ठिकाणी तर 3/5 तास. हे 3/5 म्हणजे ह्याला जर आपल्याला ह्याच्या मिनिटामध्ये करायचं झालं तर एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग 60 न गुणा 5 × 5, 5 × 5, 1 उरला, 10 झाले, 5 × 10, 12 × 36 मिनिटे झाला. पर्याय 1. पर्याय दुसरा 40 मिनिटे आहे. पर्याय तिसरा आहे 0.6 तास. आता 0.6 गुणिले 60 करा, ह्याला मिनिटामध्ये करायचं आहे. मग 6 × 6 36 आणि 0 एक अंक सोडून दशांश, म्हणजे हे काय झाला? हे 36 मिनिटे झाला. त्याच्यानंतर 3/4 तास म्हणजे 3/4 गुणिले 60 गुणिले 60, 4 × 1 4, 4 × 4, 4 × 5 20, 15 × 45 मिनिटे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता लहान कालावधी आहे? हे 36 मिनिटं आहे, हे 40 मिनिटं आहे, हे 36 मिनिटं आहे आणि हे 45.
तर लहान कालावधी हे 2 येतील. 36 मिनिटे दोन्ही सारखे असल्यामुळं पुढीलपैकी लहान कालावधी कोणता असेल तर 36 मिनिटाचा असेल. किंवा हे जे 0.6 आहे त्याला काय करू आपण, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, दशांश काढून टाका, 0 आलं. मग 6/10 गुणिले 60, हे 0 कटला, हे 0 कटला, 6 36. आणि इथं 5 जर भागलं तर 12, 12 त्रिक 36, 3/5 म्हणजे 36 मिनिट. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, मॅरेथॉन स्पर्धेत उषाने 10 मिनिटात, पहा, मॅरेथॉन स्पर्धेत उषाने 10 मिनिटात 3.2 किमी अंतर पार केले, तर तिचा प्रति मिनिट धावण्याचा वेग किती? मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उषानं काय केलेलं आहे, 10 मिनिटात 3.2 किलोमीटर एवढं अंतर पार केलेलं आहे. तर तिचा प्रति मिनिट म्हणजे एका मिनिटात बरोबर किती? आता आपल्याला माहिती आहे की 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. आपण काय करू, या 3.2 किलोमीटर बरोबर काय होईल, 3200 मीटर. मग हे 10 मिनिटात 3200 मीटर, तर एका मिनिटात किती मीटर? तिरकस गुणाकार करा, 1 गुणिले 3200 भागिले 10, हे 0 कटला, हे 0 कटला, म्हणजे एका मिनिटात 320 मीटर. किंवा या 320ला 1000 भागा, 3 0 कटले, दशांश, 0.320 किलोमीटर. हे दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला पर्यायामध्ये असेल. आलं का लक्षात? प्रश्न काहीतरी अवघड आहेत का हो? प्रश्न काहीच अवघड नाहीत. प्रश्न काहीच अवघड नाही, बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 4 तास 20 मिनिटामधून 2 तास 55 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल? 2 तास 55 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल? पहा, हे तास आणि हे मिनिट. 4 तास 20 मिनिटं वजा 2 तास 55 मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला 20 मिनिटांमधून 55 मिनिटं वजा होतील का? नाही. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग आपल्याला ह्याच्यातून हे वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर आपण काय करतो, हातचा घेतो. मग आता इकडला एक हातचा, 4 मधला एक इकडं हातचा घ्यायचा. मग आपण तिकडे बेरीज वजाबाकी करते वेळी आपण दशकमधला इकडे घेतला 1, तर इकडे दशक 1 होता. तसं ह्या तासामधला 1 तास घेतला तर इकडे 6 तास आले, 60 मिनिटं आली. एका तासाचे 60 मिनिटं, मग हे 20 मिनिटं आणि हे 60 मिनिटं किती झाले? इथं हे 80 मिनिटं झाले. आणि इथं किती राहिले? 3 तास. मग हे 80 वजा 55 किती राहिले? 10 मधून 5 गेले, 5
7मधून 5 गेले 2, 3मधून 2 गेला 1, म्हणजे 1 तास 25 मिनिटे हे उत्तर येईल. 1 तास 25 मिनिटे हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 1 तास 25 मिनिटे. 4 तास 20 मिनिटांमधून 2 तास 55 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल? आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुण्याहून एक बस 15:30 वाजता सुटली व कोल्हापूरला 7:10 पोहोचली, तर या प्रवासास किती वेळ लागला? आता पहा, 15:30 ला सुटली व कोल्हापूरला 7:10 पोहोचली, तर प्रवासास किती वेळ लागला? आता पहा, हे 15:30 म्हणजे हे 24 तासी घड्याळामध्ये दिले, म्हणजे हे 3:30 बरोबर आहे. दुपारी ती पोचली 7:10, याचा अर्थ सकाळी 7:10 पोचली ती. दुसऱ्या दिवशी सकाळी, आज दुपारी 3:30 निघाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 ती पोचली. तर पहा, हे 3:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत किती वेळ होते? 8 तास 30 मिनिटे. त्यानंतर रात्री 12 वाजते 7:10, हे 7 तास 10 मिनिटे. मग ह्याची बेरीज करा. 30 आणि 10 40 मिनिटे, 8 आणि 7 15 तास, म्हणजे उत्तर काय असेल? 15 तास. इथं जर संध्याकाळी 7:10 दिलं असतं तर ह्याचं उत्तर बदलते, कारण दुपार ते संध्याकाळ. आता इथं 7:10 दिले म्हणजे 24, दोन्ही वेळ 24 तासी घड्याळामध्ये जर पाहिला तर हे 7:10 सकाळचे होतात, हे 15:30 दुपारचे 3:10 होतात. सॉरी, 3:10 नाही, 15:30 म्हणजे दुपारी 3:30. तर 15 तास 40 मिनिटे. आलं की लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? शिवम दररोज सकाळी 1.25 तास अभ्यास करतो, तर ऑक्टोबर महिन्यात त्याने एकूण किती तास अभ्यास केला? पहा, शिवम दररोज सकाळी 1.25 तास अभ्यास करतो, तर ऑक्टोबर महिन्यात त्याने एकूण किती तास अभ्यास केला? पहा, आपल्याला हे 1.25 तास हे लिहिता आलं पाहिजे अगोदर. 1.25 तास म्हणजे 1 तास 45 मिनिटे. 1.25 तास म्हणजे 1 तास 45 मिनिटे. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय म्हणते? ऑक्टोबर महिन्यात. ऑक्टोबर महिना किती दिवसाचा असते हो? पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर ऑक्टोबर महिन्यामध्ये 31 दिवस असतात. आलं की लक्षात? मग आपण काय करू आता? हे 1 तास 45 मिनिटे जे आहे, हे 60 अधिक 45 बरोबर 105 मिनिटे. हे किती? एका दिवसाला त्यानं 105 मिनिटे अभ्यास करते. तर 131 दिवसाला 105 गुणिले 31 करा. या ठिकाणी आपण हे 105 गुणिले 31 जर केलं, 1 जर गुणलं तर हे 105
अधिक 3 न गुणलं तर 3 5 15ला 15, 3 1 3, 5 5 2 3, 3255 मिनिटे. आता 3255 मिनिटाची काय करू आपण, ह्याला आपण काय करू, तासामध्ये रूपांतर करू. 3255 भागिले 60, 6 पंचे 30, 300, 25 उरलेवरचे घेतले 5, 6 8 48, सॉरी 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 चोक 24 म्हणजे हे झाले 240, 15 म्हणजे 54 तास 15 मिनिटे एवढा अभ्यास त्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला आहे. आलं का लक्षात? का अवघड आहे का हो प्रश्न? काहीच अवघड नाही गुरुजीले, सोपे प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. एक बस या ठिकाणाहून सकाळी 10:15 वाजता निघाली. प्रवास पूर्ण होण्यास 6 तास 30 मिनिटे लागली, तर ती बस इच्छित ठिकाणी केव्हा पोहोचली? एक बस ठिकाणाहून सकाळी 10:15 निघाली. प्रवास पूर्ण होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागली, तर ती बस इच्छित ठिकाणी केव्हा पोहोचली? तर पहा काय करायचं माहिती आहे का, ती बस कधी निघाली? 10:15 सकाळी, बरोबर आहे. तिला एकूण वेळ किती लागलाय? 6 तास 30 मिनिटे. वेळ किती लागलाय? 6 तास 30 मिनिटे, बरोबर आहे. मग आता हे 10:15 अधिक 6 तास 30 मिनिटे यांची बेरीज करा. काय आलं? 45. 10 7 16, हे 16:45 मिनिटे. सॉरी 16:45 मिनिटाला ती बस इच्छित ठिकाणी पोहोचली. किंवा 24 तासी घड्याळात 16 वाजले, तर 12 तासी घड्याळात 4:45 मिनिटाला ती बस इच्छित ठिकाणी पोहोचली. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. एक बस दिल्लीहून अमृतसरला संध्याकाळी 5:30 वाजता, कधी? संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36 वाजता अमृतसरला पोहोचली, तर बसचा प्रवासाचा कालावधी किती? पहा ती काय झाले, संध्याकाळी 5:30 ती बस निघाली अमृतसरला. मग ती काय झाली आहे? दुसऱ्या दिवशी 7:36 वाजता, सकाळी 7:36 वाजता पोहोचली. काय करा आता माहिती आहे का, ह्याच्यामध्ये असा जर प्रश्न आला की 5:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत काय कालावधी होते? 6 तास 30 मिनिटे. किती कालावधी होते हे? 6 तास 30 मिनिटे. त्याच्यानंतर रात्री 12 ते सकाळी 7:36, हे 7 तास 36 मिनिटं कालावधी होते. मग एकूण किती होते? हे 30 आणि 36 किती झाले? 66. 7 आणि 7 13,
ह्याच्यातून 60 वजा करा, इकडे 1 आला, इकडं 14 तास 6 मिनिटे, 14 तास 6 मिनिटे एकूण प्रवासाचा कालावधी आहे. 14 तास 6 मिनिटे. आलं की लक्षात? 14 तास 6 मिनिटे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो. अमित रविवारी दुपारनंतर 10:30 वाजता झोपला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्व 6:50 वाजता उठला, तर त्याचा झोपेचा कालावधी किती? पहा, प्रश्न सोपा आहे. काय म्हणतंय? अमित रविवारी दुपारनंतर 10:30 वाजता झोपला. कधी झोपला? रविवारी दुपारनंतर. दुपारनंतर म्हणजे मध्यानोत्तर. 10:30 वाजता म्हणजे त्यानं कधी झोपला? रात्री झोपला. बरोबर आहे. मध्यानोत्तर, दुपारनंतर म्हणजे मध्यानोत्तर, म्हणजे तो रात्री झोपला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्व 6:50 वाजता, म्हणजे दुपारपूर्व म्हणजे कधी? सकाळी, म्हणजे रात्री झोपला आणि सकाळी उठला. 6:50 वाजता उठल्यावर त्याचा झोपेचा कालावधी किती? पहा, प्रश्न सोपा आहे एकदम. काय करायचं माहिती का अशा प्रश्नामध्ये? तो रात्री कधी झोपलाय? 10:30 वाजता. ते रात्री 12 पर्यंतचा कालावधी काढायचा. किती होतो? 1.5 तास होतो. 1 तास 30 मिनिटे. हे 1 तास 30 मिनिटाचा कालावधी होतो. बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं? रात्री 12 ते दुपारपूर्व म्हणजे सकाळी 6:50 पर्यंत हे किती होतात? 6 तास 50 मिनिटं. म्हणजे पहा, हे 1 तास 30 मिनिटं रात्री 12 वाजेपर्यंत, आणि हे 6 तास 50 मिनिटं रात्री 12 पासून सकाळी 6:50 पर्यंत. मग बेरीज करा. हे 50 आणि 30 80, हे तास, 6 आणि 1 7, पण 7 तास 80 मिनिटं. पण का होऊ लागले इथं 80 मिनिटं? मग 80 मिनिटामधून 60 मिनिट वजा करा. 60 मिनिट का बरं? 60 मिनिट बरोबर 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास होतो. म्हणून या 80 मिनिटातून 60 मिनिट वजा करा. हे वजा केलं म्हणजे इकडे 1 तास वाढवावा लागतो आपल्याला. इथं राहतात 20 मिनिट आणि तो किती वेळ झोपला? 8 तास 20 मिनिटे. उत्तर काय असेल? 8 तास 20 मिनिटे हे उत्तर येईल आपलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न अवघड आहे का? हो, काहीच नाही. आपली कालमापन या घटकावरील ही शेवटची तासिका आहे. त्यानंतर आपल्याला कॅलेंडर, दिनदर्शिका हा घटक अभ्यासावयाचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सायंकाळी 7:15 वाजता संपलेला कार्यक्रम 3 तास 53 मिनिटापूर्वी सुरू झाला होता, तर कार्यक्रम किती वाजता सुरू झाला होता? पहा, प्रश्न सोपा. काय म्हणतंय? सायंकाळी 7:15 संपलेला कार्यक्रम 7:15 वाजता. किती वाजता संपला? सायंकाळी 7:15 वाजता संपला. बरोबर आहे. संपला म्हणजे तो सुरू झाला असेल.
3 तास 53 मिनिटापूर्वी सुरू झालता. कधी एकूण वेळ किती लागला त्याला, त्या कार्यक्रमाला एकूण वेळ लागला 3 तास 53 मिनिट. 3 तास 53 मिनिट त्याला एकूण वेळ लागला होता, बरोबर आहे. तर तो कार्यक्रम किती वाजता सुरू झाला, तर काय करावं लागेल, काय करा, हे 7:15 त्याच्यातून काय करा, हे 3:53 वजा करा. 3 तास 53 मिनिटे वजा करा. आता काय करा, ह्या 15मधून 53 जाते का, जात नाही. मी एक इकडला इकडं आणा, एक जर इकडला इकडं आणलो, सॉरी, काय करावं लागेल आपल्याला, सर्वप्रथम हे सायंकाळी 1 मिनिट, हे 7:15 जे आहे ना, त्याला आपल्याला 24 तासी घड्याळात हे करावं लागेल. 24 तासी घड्याळात रूपांतर करा. 24 तासी घड्याळात रूपांतर करायचं, कारण की हा प्रश्नाचं उत्तर येतं आपण वजाबाकी केल्यावर, पण दुसरे प्रश्न येत नाहीत. घड्याळात रूपांतर जर केलं तर काय होतं, 19:15 7:15चं काय होतं, हे 19:15 हे 24 तासी घड्याळात. मग काय करा, हे 19:15 वजा 3 तास 53 मिनिट. आता या 15मधून 53 जाते का, जात नाही. इथला एक हातचा इथं घ्या, एक हातचा घेतला म्हणजे हे तास आहेत, एक तिकडं गेला म्हणजे मिनिटाकडे गेला म्हणजे 60 मिनिटं झाली. या दोघाची बेरीज केली तर हे 75 मिनिटं होतात. पूर्वीचे 15 मिनिटं आणि इकडले 60 मिनिट गेले, एकूण किती झाले, 75 मिनिट झाले, बरोबर आहे. तर मग या 75मधून 53, ह्या 5मधून 3 गेले, 2 राहिले, 7मधून 5 गेले, 2 राहिले, आणि इकडं किती राहिले, 19मधून 1 तिकडे गेला, 18, 18मधून 3 गेले, 15, म्हणजे 15:22 मिनिटाला तो कार्यक्रम सुरू झालता. म्हणजेच 15:22 मिनिटे म्हणजे 3:22 मिनिटाला कार्यक्रम सुरू झाला. तीन 3:22 मिनिटाला कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजे उत्तर काय येईल, 3:22 मिनिटे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुण्याहून एक बस 3 तास 40 मिनिटे प्रवास करून दुपारी 2:30 वाजता मुंबई येथे पोहोचली, तर ती बस केव्हा सुटली पहा. एक बस पुण्याहून 3 तास 40 मिनिटे प्रवास करून दुपारी 2:30 वाजता मुंबई येथे पोहोचली, तर ती बस केव्हा सुटली. आता आपल्याला ह्या 2:30 वजा 3:40 जर केलं तर जमेल का, नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे दुपारी 2:30 दुपारी 2:30 याला काय करावं लागेल, आपल्याला 24 तासी घड्याळात रूपांतर करावं लागेल. 24 तासी घड्याळात रूपांतर करावं लागेल, बरोबर आहे. मग काय होईल, हे 24 तासी घड्याळात जर रूपांतर केलं, या 2:30चं 24 तासी घड्याळात रूपांतर केलं तर काय होतंय, 14:30 मिनिटे. 14:30 म्हणजे 24 तासी घड्याळात ह्याला काय म्हणतात, 14:30 मिनिटे असे म्हणतात, बरोबर आहे. मग ती काय झालेली आहे, एक बस 3 तास 40 मिनिटं प्रवास करून
तिचा एकूण प्रवास किती झाला आहे 3 तास 40 मिनिटे. मग हे 14 वाजून 30 मिनिटे वजा 3 तास 40 मिनिटे करा, वजा बाकी करा. हे 30मधून 40 जात नाहीत, इकडला एक हातचा इकडे घ्या, हे झाले हातचा घेतला 60, इथं आले 13, म्हणजे काय झाले हे 60 आणि 30 90. 90मधून 40 गेले किती राहिले 50 राहिले. मग 13मधून 3 गेले किती राहिले 10, म्हणजे ती 10 वाजून 50 मिनिटाला काय झालेली आहे सुटली. ती बस पुण्याहून किती वाजता सुटली 10 वाजून 50 मिनिटाला ती बस सुटली. आलं का लक्षात? ती बस 10 वाजून 50 मिनिटाला सुटलेली होती. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एक रेल्वे 9:30 वाजता पुण्याहून सुटली आणि 17:15 वाजता कोल्हापूरला पोहोचते, तर प्रवासाचा कालावधी किती? पहा, एक रेल्वे 9:30 वाजता पुण्याहून सुटली आणि 17:15 वाजता कोल्हापूरला पोहोचते, तर प्रवासाचा कालावधी किती? तर काय करायचं, हे दोन्ही वेळ 24 तासी घड्याळात आहेत. हे काय झालं, किती वाजता सुटली ती बस 9:30 वाजता. पोहोचली किती वाजता 17:15 वाजता. बरोबर आहे. तर त्या बसचा प्रवासाचा कालावधी 17:15 वाजता पोहोचली, वजा निघाली ती किती 9:30ला, वजा बाकी करा, वजा बाकी करा. ह्या 17मधून 1 तिकडं घ्या, 17 तासामधून 1 तास तिकडे गेला मिनिटाकडं, किती मिनिटं 60 मिनिटं गेली. इथं किती राहिले 16. 60 आणि 15 किती झाले 75. 75मधून 30 गेले, किती राहिले 5मधून 0 गेला 5, 7मधून 3 गेले 4, 45. आणि 16मधून 9 गेले तर 7. 7 तास 45 मिनिटे एवढा कालावधी लागला त्या रेल्वेला. प्रवासाचा कालावधी किती आहे 7 तास 45 मिनिटे. हे उत्तर आपलं येईल. आलं? चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एक रेल्वे मुंबईहून सोमवारी 18:30 वाजता सुटते आणि लातूर येथे मंगळवारी 8:15 वाजता पोहोचते, तर त्या गाडीचा प्रवासाचा कालावधी किती? पहा, एक रेल्वे आहे, ती सोमवारी 18:30 वाजता सुटते मुंबईहून, बरं का. पहा, मुंबईहून किती वाजता निघाली सोमवारी 18:30 वाजता. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, आणि लातूर येथे मंगळवारी 8:15ला पोहोचते. लातूर येथे मंगळवारी 8:15 वाजता पोहोचते, तर त्या गाडीचा प्रवासाचा कालावधी किती? तर त्या गाडीचा प्रवासाचा कालावधी काढायचा आपल्याला. काय करायचं माहिती आहे का, ती सोमवारी निघाली म्हणजे आज रात्री निघाली, उद्या सकाळी पोहोचली,
असं आहे ते. सोमवारी किती वाजता निघाली? सोमवारी 18:30 ते रात्री 24 वाजेपर्यंतचा टायमिंग किती होतो बघा. 18:30 ते 24, 19, 20, 21, 22, 23, 24. किती होतो? 5 तास 30 मिनिटे. पुन्हा काय करायचं? सोमवारी रात्री 24 वाजले म्हणजेच काय झालं? 12 वाजले. बरोबर आहे. 24 वाजले म्हणजेच 12 ते मंगळवारी 8:15 पर्यंत काय होतात? 8 तास 15 मिनिटे होतात. 8 तास 15 मिनिटे होतात. तर आता आपल्याला काय म्हणते? प्रवासाचा कालावधी. काय करायचं? हे 5 तास 30 मिनिट आणि हे 8 तास 15 मिनिट. एकूण किती होतो? 30 आणि 15 किती? 45 मिनिट. 8 आणि 5 13. किती झाला एकूण कालावधी? 13 तास 45 मिनिट. उत्तर काय असेल? 13 तास 45 मिनिटे. 13 तास 45 मिनिटे. एकूण कालावधी किती? 13 तास 45 मिनिटे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? घड्याळात मध्यान्हपूर्व 10 ते मध्यान्होत्तर 6 हा किती सेकंदाचा कालावधी आहे? काय म्हणते प्रश्नामध्ये पाहू आपण. मध्यान्हपूर्व 10 ते मध्यान्होत्तर 6. आता हे मध्यान्होत्तर 6 जे आहे ह्याला आपण काय म्हणतो? सायंकाळचे 6 वाजले. बरोबर आहे. सायंकाळचे 6 वाजले. मग हे आणि हे कधीचे 10 वाजले? हे सकाळचे 10 वाजले. मग सकाळी 10 ते आता ह्याला आपण 24 तासी घड्याळात मध्यान्होत्तर 6 वाजले म्हणजेच किती वाजले म्हणतो आपण? 18 वाजले. मध्यान्होत्तर 6 म्हणजे 24 तासी घड्याळात आपण त्याला काय म्हणतो? 18 वाजले. किंवा सायंकाळचे 6 वाजले म्हणजे 24 तासी घड्याळात त्याला आपण काय म्हणतो? 18 वाजले. बरोबर आहे. ते 18 वाजेपर्यंत काय होतात? हे 8 तास होतात. किती तास होतात? 8 तास. एकूण तास किती आले? एकूण तास आले 8. एकूण तास 8. आता आपल्याला माहिती आहे काय? माहिती आहे 1 तास बरोबर 3600 सेकंद. एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात. मग हे 3600 गुणिले किती तास आहे? 8 तास. 8 तासाचे सेकंद करा. 8 तासाचे एकूण सेकंद. 8 तासाचे सेकंद करा. किती होतात?
800 800 8 संग 48ला 8 हातचे 4 8 त्रिक 24 24 आणि 4 28 28,800 सेकंद होतात. मध्यान्हपूर्व 10 ते मध्यान्होत्तर 6 ह्याचे तास काढल्या अगोदर किती तास येतात? 8 तास. एका तासामध्ये 3,600 सेकंद असतात. मग 8 तासाचे सेकंद किती आले? 28,800 सेकंद आले. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 26,700 सेकंद बरोबर किती तास किती मिनिट? आता 26,700ला काय करायचं? एका तासामध्ये किती असतात? 3,600. म्हणजे हे 26,700 भागिले एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3,600 सेकंद असतात. मग 26,700 भागिले 3,600. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 3 भाग जाते का? जाते. 3 1 3, 3 2 6, 3 8 24, 2 उरले, 3 9 27. 89 भागिले 12, 12 पूर्ण भाग जायला गेलाय. 12 पूर्ण भाग त्याला जात नाही. 6 जाईल का? 60 आपण अगोदर मिनिटामध्ये जर रूपांतर केलं तर 6 जाईल का? 6 जर गेलं तर 6 24, 2 उरले नाही. तर पहा आपण ह्याला काय करू? हे 26,700 भागिले 3,600 असा भागाकार करू. मग आता हे 26,600 म्हणजे 36चा पाडा. 36च्या पाड्यामध्ये 36 1 36 म्हणलं तर 2,670 होत नाही. मग 36च्या पाड्यामध्ये 7चा भाग बसेल. 7चा जर भाग बसवला तर हे 7 0 0 0 7 सकम 42ला 2 हातचे किती आले? 42ला 2 हातचे 4 7 त्रिक 21 21 आणि 4 25 0 0 7 मधून 2 गेले 5 राहिले. 6 मधून 5 गेला 1 राहिला. 2 2 गेले 0. काय आलं? 1,500 हे सेकंद आहेत आणि हे किती काय? मिनिट आहेत. हे सॉरी तास आहेत. हे म्हणजे आपल्याला 7 तास मिळाले. आता काय करा? त्या 1,500 भागिले 60 करा. कशामुळं 60 करा? मिनिट काढू. सेकंद मिनिट सेकंद सगळंच निघेल. मग 6 त्रिक 18 जास्त होते. 6 दुनी 12 120 30 उरले 0 वरचा घेतला 0 300 झाले. 6 पंचे 30 0 0 0 हे 25 काय आले हो? मिनिटे आले. म्हणजे आपल्याला 26,700 सेकंद बरोबर हे तास आले. तिथं 7 तास, इथं मिनिटं आले तर 25 मिनिटे. 7 तास 25 मिनिटे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 7.25 तास वजा 5.5 तास. आता 7.25 तास म्हणजे काय? 7 तास 15 मिनिटे वजा 5.5 तास म्हणजे 5 तास 30 मिनिटे. वजा बाकी करा. हे 7 तास 15 मिनिटे वजा 5 तास 30 मिनिटे. वजा बाकी करा. 15 मधून 30 जातील का?
नाही. इथला 1 तास घ्या, इकडं झाले 60 मिनिटं, मग ही एकूण काय झाले 75 मिनिटं झाले. इथं राहिले 6, 75मधून 30 गेले, किती राहिले 45 मिनिटे. 6 तासातून 5 तास गेले, 1 तास राहिला, म्हणजे 1 तास 45 मिनिटे. पण आपल्याला पर्याय हा नसतो, कारण की आपल्याला 7.25 तास आणि 5.5 तास दिले. आता 1 तास 45 मिनिटे म्हणजे 2.25 तास, म्हणजे 2.25 तास. उत्तर काय असेल आपलं 2.25 तास किंवा 1 तास 45 मिनिटे. आलं. चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू. मी चाचणी टाकणार आहे, ती चाचणी सर्वांनी सोडवा. व्याकरणावर आहे, गणिताच्या आहेत. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.